दोन्ही हात आता सरळ करायचे आहेत आणि आपल्याला डावीकडून वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. हळूवर हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हात कडेनीवर, दोन्ही हातांची बोट गुंफायची आहेत एकमेकांमध्ये आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. 1, डावीकडे वाकायचं आहे, परत सरवायचं आहे. 2, पुन्हा उजव्या बाजूला वाकायचं आहे. 1, 2, परत डाव्या बाजूला 1, 2, उजवीकडे 1, 2. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. पुन्हा एकदा सेम. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट, खांदे मागे रोल करायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा, श्वास बाहेर सोडून पुढे. करूयात. 1, 2, श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, पाय सरळ राहील. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत एकदा 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत एकदा 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत सरळायचं आहे आणि मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे खेचायचे आहेत. डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हळूवार सरळ. आता डाव्या बाजूला वाकायचं आपल्याला, उजव्या बाजूला वाकायचं आहे. करूयात. 1, 2, 3, 4, 5. कमरेचा भाग स्थिर ठेवायचा आहे. 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. छातीच्या पिंजऱ्याच्या कडेच्या स्नायूंना ताण आणि हात करायचे आहेत आपल्याला खाली. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, साधारणतः 4 फूट. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. आता उजव्या हाताने डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. 1, मान वर पाठीला द्यायचा आहे, पीठ सरळायचं आहे. 2, विरुद्ध दिशेने. 1, 2. परत 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हातांनी पुन्हा कमरेला सपोर्ट द्यायचा आहे, खांदे मागे रोल करायचे आहेत, पाय गुडघ्यामध्ये न वाकवता मागे झुकायचं आहे आणि पुढे झुकायचं. जेवढा पाय सरळ तेवढा आपल्या गुडघ्याच्या स्नायूंसाठी उपयुक्त जास्त. करूयात. 1, श्वास आतमध्ये आणि मागे. 2, श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. जास्तीत जास्त हालचाल आपल्या कमरेच्या स्नायूतून करायची आहे, खुब्यातून करायची आहे. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. पुन्हा 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. हळूवार सरळायचा आहे आणि मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हात समोर करायचे आहेत, पायामध्ये अंतर ठेवून डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8,
9, 10. हळूवार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1, डावीकडे पुढे झुकायचं आहे. 2, खालून उजवीकडे यायचं आहे. 3, वर यायचं आहे. 4 आणि 5. पुन्हा 1, 2, 3, 4, 5. पुन्हा 1, 2, 3, 4, 5. परत 1, 2, 3, 4, 5. पुन्हा 1, 2, 3, 4, 5. परत 1, 2, 3, 4, 5. परत एकदा 1, 2, 3, 4, 5. आता उजवीकडे वळायचं आहे आणि डावीकडे यायचं आहे. 1, 2, 3, 4, 5. पुन्हा 1, 2, 3, 4, 5. पाय जास्तीत जास्त सरळ. 1, 2, 3, 4, 5. चौथा 1, 2, 3, 4, 5. शेवटचा 1, 2, 3, 4 आणि 5. हळूवार हात करायचे आहेत कडेने खाली. आता दोनही पाय जवळ करायचे आहेत. दोनही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. मान करायचे आहे वर आणि दोनही गुडघे आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आपल्याला ज्ञान मुद्रेमध्ये. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. खोल श्वास घ्यायचा आहे आणि खोल श्वास आपल्याला सोडायचा आहे. ज्या ज्या स्नायूंना ताण पडलाय त्या त्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि अबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणम् सहस्रशिरसं श्वेतं तन्मामि पतञ्जलि। हरि ओम। हळूवार डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. नेहमीप्रमाणे पहिलं आसन करायचं आपल्याला पर्वतासन. 1, दोनही हात वरती. दोन्ही हातांचे दंड कानाला. मान सरळ. पाठीचा कणा ताठ. हात खांद्यातून वरती खेचलेला. जास्तीत जास्त श्वास आपल्याला फुफ्फुसांमध्ये घ्यायचा आहे आणि श्वास बाहेर सोडत डावीकडे झुकायचा आहे. 2, हात कोपऱ्यांमध्ये न वाकवता परत सरवायचं. 1, श्वास आतमध्ये उजवीकडे. 2, श्वास बाहेर परत सरळ. 1, श्वास आतमध्ये परत डाव्या बाजूला. 2, श्वास बाहेर परत सरळ. 1, श्वास आतमध्ये उजवीकडे. 2, श्वास बाहेर परत सरळ. 1, श्वास आतमध्ये
आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली, दोन श्वास बाहेर, दोन्हीही हात मागे करायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ, आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे, एक हनुवटी टेकवायची डाव्या पायाच्या गुडघ्याला, पुन्हा सरळायचं दोन, उजवीकडे झुकायचं आहे, एक दोन, परत डाव्या बाजूला एक, हनुवटी टेकवायची गुडघ्याला, सरळायचं दोन, उजवीकडे एक दोन. ठीक आहे, आता दोन्ही हात बाजूला करायचे आहेत, हात करायचे आहेत पुढे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. करूयात, एक श्वास आतमध्ये, हात वर, कडेने हात खाली करायचे आहेत, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, पुन्हा एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. ठीक आहे, दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. कटीचक्रासन करूयात. एक, खांद्याच्या रेषेत हात, डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे, दोन, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचंय, मान मागे करायची आहे, डावा हात वरती करायचा आहे, एक, उजवीकडे झुकायचं आहे, दोन, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, परत सरवायचं, एक श्वास आतमध्ये, परत एकदा दोन श्वास बाहेर, पुन्हा सरळ, एक श्वास आतमध्ये, परत एकदा दोन श्वास बाहेर, परत सरळ, एक श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळायचा आहे, एक, आणि हात खाली, दोन. सेम करायचा आहे, उजव्या बाजूने पाय करायचा चेंज, जो पाय वर होता तो खाली, जो पाय खाली होता तो वरती, पाय चेंज करून आपल्याला करायचा आहे, म्हणजे दोन्ही पायाला सेम ताण पडणार आहे. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आता उजव्या बाजूला वळायचं आहे, दोन, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे, मान मागे करायची, उजवा हात वरती करायचा आहे, एक, आणि डावीकडे आपल्याला झुकायचं आहे, दोन, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचायचा आहे, परत सरळायचा, एक श्वास आतमध्ये, परत एकदा दोन श्वास बाहेर, परत सरळ, एक श्वास आतमध्ये, परत एकदा दोन श्वास बाहेर, परत सरळ, एक श्वास आतमध्ये, परत एकदा झुकायचं आहे, दोन श्वास बाहेर, हात खांद्यातून वर, परत सरळायचा, एक श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळायचा, एक, आणि हात खाली, दोन. ठीक आहे, आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि खांदे गोल ठेवायचे आहेत मागून पुढे, एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने, एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे, हळूवार आता दोनही पाय सरळ करायचे आहेत, डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ करायचा आहे, पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत, पोट आतमध्ये खेचायचा, आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात, एक, धरून ठेवायचं 10 सेकंद, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. उजवा पाय फक्त, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. ठीक आहे, आता काय करायचंय, डावा पाय वर उचलल्यावर घोटा स्थिर ठेवायचा आहे, फक्त बोटांची हालचाल करायची श्वासासोबत, श्वास आतमध्ये, श्वास बाहेर. ठीक आहे, पाय वर उचलून करूयात, एक, पाय वर उचलायचा आहे, आता श्वासासोबत करायचं, एक, फक्त बोटांची हालचाल, घोटा हलवायचा नाही, दोन, श्वास बाहेर, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, शेवटचा, एक,
आणि 2. पाय करायचे खाली. सेम करायचे, उजवा पाय वरती घोटाने हलवता, फक्त बोटांची हालचाल. 1 श्वास घ्यायचा आता. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 2 1 2 1 2 1 2. शेवटचा 1 2. आणि पाय करायचा आहे खाली, मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत, पायाचे पंजे पुढे खेचायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1 डावा पाय गोल फिरवायचा आहे. 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. परत उजवा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळवायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे घेचायचे आहेत, दोन्ही हात बाजूला, आणि पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. कमरेच्या स्नायूकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास आतमध्ये घेत कंबरवर उचलायचे, शरीर जमिनीला समांतर आपल्याला करायचं आहे. करूयात. 1 कंबर उचलायचे, मान मागे, गळ्याच्या स्नायूला ताण. परत खाली यायचं आहे. 2 श्वास बाहेर आणि खाली. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. तिसरा शेवटचा 5 सेकंद थांबायचा आहे. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पाय करायचे सरळ, मान सरळ करायचे आहे. दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत, पायाचे पंजे पुढे खेचायचे आहेत आणि आपल्याला दोन्ही पाय डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे 3 वेळा 30 अंशांपर्यंत. करूयात. 1 डावीकडून उजवीकडे, 2 आणि 3. विरुद्ध दिशेने 1 2 आणि 3. ठीक आहे. आता 90 डिग्री मध्ये गोल फिरवायचे आहेत पाय आपल्याला. जेवढं शक्य तेवढं जास्तीत जास्त वर उचलायचे आहेत. करूयात. 1 90 डिग्री मध्ये, 2 3. विरुद्ध दिशेने 1 2 3. हळूवार उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल अशी ठेवायची आहे. पोटाच्या स्नायूंना रिलॅक्स करण्यासाठी 1 फॉरवर्ड बेंडिंग करूयात. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. मान सरळ, श्वास आतमध्ये घेत हात वर. 1 पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना आपल्याला द्यायचं आहे ताण. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, पाय एकदम सरळ, मांडीचं आकुंचन, पायाचं पंजा स्वतःकडे पुढे झुकायचे. परत 2 श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण देऊन थांबायचं आहे 10 सेकंद. 4 5 6 7 8 9 आणि 10. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे आणि आपल्याला आता श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. तर यात 1 श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर. थांबायचे 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8
9, 10. परत हात वरती, 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. पुन्हा पाय करायचे आहेत सरळ आणि आता दोन्ही हातांचे कोपरे टेकवायचे आहेत जमिनीला. पायाचे पंजे पुढच्या दिशेने. आता पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे, मग सरळ करायचे, खाली ठेवायचे. सायकलिंग दोन्ही पायाने करायचं आपल्याला. करूयात. 1, 2 आणि पाय खाली, 3. पुन्हा 1, 2, 3. परत 1, 2, 3. आता पहिल्यांदा सरळ वर उचलायचे, मग गुडघ्यात वाकवायचे आणि खाली सरळ करायचे. करूयात. 1, 2, 3. 1, 2, 3. तिसरा. 1, 2, 3. परत विरुद्ध दिशेने. पहिल्यांदा पाय गुडघ्यात वाकवायचे आहेत. 1, 2, 3. 1, 2, 3. परत 1, 2, 3. सरळ उचलायचे आहेत. 1, गुडघ्यात वाकवायचे. 2, सरळ करायचे. 3. 1, 2, 3. परत 1, 2, 3. हळूवार उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे. दोन्ही पायामध्ये अंतर आता आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला डावीकडून वळायचं आहे, कपाळ टेकवायचंय जमिनीला. उजवीकडून वळायचंय, कपाळ जमिनीला टेकवायचे. करूयात. 1, डावीकडे वळायचं आहे, कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. 2, उजवीकडे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. हळूवार सरळ. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत आणि भद्रासन आपल्याला करायचं आहे. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. दोनही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे. गुडघे खाली करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मान करायची सरळ, नजर समोर आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1, मानवर राहील, खांदे वर, कमरेचा भाग सरळ ठेवण्याचा प्रयत्न, खुब्यातून जास्तीत जास्त हालचाल. परत सरळायचं आहे. 2. परत एकदा पुढे. 1, 2. आता दोनही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ आणि आता उजवा पाय आपल्याला बाहेर काढायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला डावा पाय बाहेरच्या दिशेने घ्यायचा आहे. ठीक आहे. जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणात उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे. जेवढा पाय सरळ तेवढ्या गुडघ्याच्या स्नायूंची ताकद आपल्याला वाढवता येणार आहे. हात बाजूला, श्वास आतमध्ये घेत, डावा हात वरती करायचा, उजवीकडे झुकायचा आहे. करूयात. 1, श्वासासोबत करा. 2, श्वास बाहेर. छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना पण ताण पडला पाहिजे, त्यामुळे खांद्यातून हात वरच्या दिशेने खेचायचा. करूयात. 1, 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. पुन्हा 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. शेवटचा. 1, श्वास आतमध्ये आणि 2, श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये. परत डावा पाय बाहेर, उजवा पाय आपल्याला गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे करायचा आहे. डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श. पाठीचा कणा ताठ खेचायचा आहे. ताण वाढवायचा प्रयत्न. उजवा हात वरती करून आता डावीकडे झुकायचा आहे. 1, 2. परत एकदा. 1, 2. पुन्हा 1, 2. परत श्वासासोबत. 1,
2, शेवटचा 1, 2 आणि पाय करायचा सरळ, उजवा पाय सरळ, डावा पाय मध्ये, आणि आता परत दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. भद्रासन करायचं आहे. सेम गुडघे खाली टेकवायचे आहेत, पाठीचा कणा ताठ, गुडघे खाली दाबायचे, दोन्हीही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे खेचा, असे ठेवायचे नाहीत कोपरे, पूर्ण मागे खेचायचे, पाठीचा कणा ताठ. आणि आता डावीकडे झुकायचं आहे, डावा कोपरा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, उजवा कोपरा उजव्या गुडघ्याला. फक्त असं पाय वर उचलू द्यायचं नाही जेव्हा आपण करतो तेव्हा. मान सरळ, पाठीचा कणा ताठ. डावीकडे 1, उजवा गुडघा खाली दाबायचा आहे, 2, उजवीकडे 3, पाय खाली दाबलेले ठेवायचे आहेत, 4, 5, डावीकडे झुकताना उजवीकडे लक्ष द्यायचं आहे, 6, उजवीकडे येताना डावीकडे लक्ष, 7, 8, कडेला वाकायचं आहे, 9, 10, 11, 12, 13, छातीच्या आणि पिंजऱ्याच्या कडेच्या सहाय्याने ताण, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली, दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, मान करायचे आहे सरळ. आणि आपल्याला परत एकदा पाठीला पीळ द्यायचा आहे. काय करायचं आहे, डावा पाय सरळ ठेवायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, उजवा पाय डाव्या पायाच्या बाहेरच्या बाजूला ठेवायचा, जो पाय सरळ आहे त्या बाजूला वळायचं आणि कपाळ टेकवायचे जमिनीला. 1, परत सरळ व्हायचा, पाय चेंज करायचा आणि 2. ठीक आहे, करूयात. डावा पाय सरळ, उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा, उजवा पाय डाव्या पायाच्या बाहेर, आणि आता डावीकडे वळायचं. 1, सरळ व्हायचा, पाय चेंज करायचा, डावा पाय उजव्या पायाच्या बाहेर ठेवून उजवीकडे वळायचा आहे, 2, उजवा पाय बाहेर ठेवून डावीकडे, 3, पाय सरळ राहील, हा जो पाय वर घेतोय तो, 4, 5, आपण सिक्वेन्स आज बदलतो आहोत त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, 6, 7, हनुवटी किंवा कपाळ टेकवायचं जमिनीला, 8, 9 आणि 10. ठीक आहे, हळूवार सरळ व्हायचं आहे, पायाचे पंजे स्वतःकडे, आणि वज्रासनामध्ये बसायचं. आता डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे, गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला करायचं आहे उष्ट्रासन, पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट, आणि श्वास आतमध्ये घेत मागे आपल्याला झुकायचं आहे. करूयात. 1, श्वास आतमध्ये आणि मागे, 2, श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा, 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, मान करायचे आहे सरळ, डावीकडे वळायचं आहे, 1, सरळचे 2, उजवीकडे वळायचं आहे, 1, 2, पुन्हा डावीकडे, 1, 2, उजवीकडे, 1, 2, आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात समोर करायचे आहेत, हाताचे पंजे जमिनीच्या दिशेने, श्वास आतमध्ये घेत हात वर, श्वास बाहेर सोडत हात खाली, थोडस मागे जायचा श्वासासोबत. करूयात. 1, 2, श्वास बाहेर, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात समोर करायचे आहेत, सेम करायचे, हात बाजूला, 1 आणि 2. ठीक आहे, सगळ्यात हाताचे पंजे एकमेकांकडे, श्वासासोबत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10.
हात करायचे आहेत खाली, मान सरळ, परत दोन्ही हात डोक्याच्या मागे, कोपरे मागे, डावीकडे वळायचं आहे. 1, सुरुवातीचे 2, उजवीकडे 1, 2, परत डावीकडे 1, 2, उजवीकडे 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. आता डावा पाय आपल्याला बाहेरच्या दिशेने घ्यायचा आहे. डावा पाय बाहेरच्या दिशेने घ्यायचा आहे पूर्ण. आता काय करायचं आपल्याला, श्वास आतमध्ये डावीकडे झुकलो की त्याच्यानंतर उजवा हात जमिनीवर टेकवायचा आहे, डावा हात वरती करायचा. पूर्ण शरीराचा अर्धवर्तुळ आपल्याला करायचा आहे. एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे. डावा हात वरती खेचायचा आहे, उजवा हात वर खेचायचा आहे. करूयात. 1, खांद्याच्या रेषेत हात डावीकडे झुकायचा आहे. 2, हात वर खेचायचा आहे. आता परत उजव्या बाजूला यायचं आहे, एकदम हळूवार नियंत्रणामध्ये. 1, श्वास आतमध्ये इथे, हात वर खेचायचा आहे, चेहरा समोर राहील, असं करायचं नाहीये, दोन्ही खांदे समोर. परत 2, श्वास बाहेर, हातांचा अर्धवर्तुळ. परत 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर, 3, श्वास आतमध्ये, 4, श्वास बाहेर, 5, श्वास आतमध्ये. छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण देण्यासाठी हा हात वर खेचा, उजवा, सॉरी डावा. परत 6, 7, जेवढा ताण द्याल तेवढा फायदा जास्त. 8, 9 आणि 10. तर व्हायचा 1, श्वास आतमध्ये आणि हात खाली, श्वास बाहेर. परत डावा पाय खाली, उजवा पाय बाहेर. ज्यांना जास्त वेळ जमत नसेल त्यांनी 2-3 वेळा करा, काही हरकत नाही. उजवा पाय बाहेर, जमिनीवर टेकवायचा आहे. पंजा, पंजा जेवढा टेकेल तेवढा घोट्यांना फायदा जास्त. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये, हात वर खेचायचा, ताण द्यायचा छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना. 2, श्वास बाहेर. पुन्हा 1, 2, चेहरा समोर, 3, 4, 5, 6, पूर्ण शरीराला व्यायाम मिळणार याच्यामुळे. 7, 8, 9, 10. परत सरवायचा. 1, श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2, श्वास बाहेर, पाय खाली, टाचेवरती बसायचं आहे आणि सर्वांनी आता पुढे झुकायचं आहे. मंडूकासन करूयात. डावा पाय, सॉरी डावा हात डाव्या नाभीवरती, डावा हात नाभीवरती, उजवा हात त्याच्यावरती. श्वास आतमध्ये घेत मानवर. 1, श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. 2, हातांचा दाब पोटावरती आला पाहिजे, याकडे लक्ष. पोटातल्या अवयवांची हालचाल आपल्याला जाणवली पाहिजे, याकडे लक्ष द्यायचं आहे. परत मानवर, खांदेवर आणि सरळ फिरवायचं आहे. परत एकदा पुढे झुकायचं आहे, मानवरती. 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. पूर्ण श्वास बाहेर सोडायचा आहे, म्हणजे पोटावरती आपण सहज दाब देऊ शकतो. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत मानवर, खांदेवर आणि सरळ हात करायचे आहेत बाजूला. पंजांवरती यायचं आहे आणि सर्वांनी उभं राहायचं आहे. पंजांवरती यायचं आहे, उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर आपल्याला घ्यायचं आहे.
साधारणतः खांद्यावर अंतर, बोटांना ताण द्यायचा आहे आणि श्वास हळूवार घेत हळूवार सोडत खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. दोन्ही हात वरती करायचे आहेत, बोटांना ताण द्यायचा आहे, दोनही हात वर, बोटांना ताण द्यायचा आहे, कोपरे सरळ, मान सरळ आणि श्वास आतमध्ये घेत टाच आपल्याला वरती करायचे आहे. 1 टाच वर, मान सरळ, हात कानाच्या मागे, नजर एका पॉइंटवर स्थिर ठेवायची आहे. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. ताडासन वॉकिंग करूयात आपण. दोन्ही पायामध्ये अंतर, तेवढंच दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे, टाच वरती करायचे आहे. 1 आणि पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला पुढे चालायचं 2 पावलं. 1 2 3 4. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता परत मागे. 1 2 3 4. टाच वरच राहील, पुन्हा पुढे जायचं आहे. 1 2 3 4. परत मागे. 1 2 3 4. टाच करायचे आहे खाली, हात सरळ करायचे आहेत आणि कडेने हात घ्यायचे आहेत खाली. ठीक आहे. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. त्रिकोणासन करूयात आपण नेहमीप्रमाणे. दोन्ही पायामध्ये अंतर, डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, पाय सरळ राहील, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1 चेहरा समोर, दोन्ही खांदे एका बाजूला समांतर करून डावीकडे झुकायचं आहे. 2 डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे, मान खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. परत श्वास आतमध्ये घेत सरवायचा आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ करायचा आहे, उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. पुन्हा दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 उजवीकडे झुकायचं आहे. 2 दोन्ही खांदे सरळ, मान सरळ, पाय सरळ. हळूवार सरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 डावीकडे झुकायचं आहे. 2 उजवा हात आता गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. हळूवार सरळ आपल्याला व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने, उजवीकडे झुकायचा. 1 खांद्याच्या रेषेत हात, उजव्या बाजूला झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर आणि आता डावा हात आपल्याला गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. हळूवार सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. आता सर्वांनी या बाजूला चेहरा करायचा आहे. पायामध्ये अंतर तेवढंच ठेवायचं आहे. ठीक आहे. पायामध्ये अंतर तेवढंच आणि थोडेसे पायाचे पंजे बाहेरच्या दिशेने करायचे आहेत. पायाचे पंजे थोडेसे बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचा आणि पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. 1 2. पाठीचा कणा ताठ राहील. खूप अंतर वाटत असेल तर थोडस पायातलं अंतर कमी करा, काही हरकत नाही. फक्त मांडी जमिनीला समांतर होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. पायाचं पंजे बाहेरच्या दिशेने खाली यायचं आहे. 1 2. पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये, कोपरे एका रेषेत. परत 1 2
शेवटचा 1 2 आणि हात करायचे आहेत खाली, दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि आपण करूयात सूर्यनमस्कार. मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. आपल्या 2 सूर्यनमस्कार आपण करणार आहोत. ठीक आहे. आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती. 2 पुढे झुकायचं आहे. 3 दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्याला स्पर्श. डावा पाय मागे. 4 मान वर. उजवा पाय मागे. 5 टाचा टेकवायच्या आहेत. पोटरीच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. गुडघे छाती हनुवटी टेकवायचे. 6 कमरेचा भाग वरती राहील. 7 मान वर. कंबर उचलायची, टाचा टेकवायच्या आहेत जमिनीला. 8 डावा पाय पुढे. 9 10 11 आणि 12. पुन्हा एकदा 2 3 उजवा पाय मागे. 4 5 6 7 8 पाय सरळ, शरीराचा त्रिकोण, पोट आतमध्ये खेचलेला. थांबायचं आहे. उजवा पाय पुढे. 9 10 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवर झोपायचं आहे. सूर्यनमस्काराची संख्या कमी असेल तर आसनं आपल्याला म्हणजे सूर्यनमस्काराचे स्टेप्स परिपूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपल्याला त्याचा फायदा जास्त होणार आहे. त्यामुळे सूर्यनमस्काराच्या संख्या कमी असेल तर स्टेप्स परफेक्ट आल्या पाहिजेत. प्रत्येक स्टेप मध्ये आपल्याला थोडा वेळ का होईना थांबता आलं पाहिजे, याकडे लक्ष द्यायचं आहे. रिलॅक्स करायचं आहे. ज्या ज्या स्नायूंना ताण पडला त्या त्या स्नायूंना सैल करायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. हाताचे पंजे आकाशाकडे. डोळे बंद. लक्ष श्वासावरती. आणि आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. उजवा पाय सरळ आहे तो पूर्ण सरळ करायचा आहे. पंजा खाली खेचून उजवा पाय आपल्याला गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ. डावा. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्हीही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे.
पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि आपल्याला आता डावा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. एक, पूर्ण खुब्याच्या स्नायूंचं रोटेशन, खुब्याच्या सांध्याचं रोटेशन. 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1, 2, जेवढा पाय सरळ तेवढा फायदा जास्त. 3, 4, गुडघ्याच्या लिगामेंट्सला फायदा जास्त होणार आहे. आणि 5. ठीक आहे. पाय सरळ आणि मान सरळ. रिलॅक्स व्हायचं आहे. परत एकदा आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे आणि आपल्याला उजवा पाय 90 अंशांपर्यंत वर उचलायचा आहे, सरळ गुडघ्यामध्ये न वाकवता. करूयात. एक, पाय 90 डिग्री मध्ये वर उचललाय आणि आपल्याला असा उजव्या बाजूला कडेला खाली टाकायचा आहे. 2, परत वर घ्यायचा श्वास घेत. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. पाय खाली. परत 1, श्वास आतमध्ये. पुन्हा 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये आणि पाय सरळ खाली ठेवायचा आहे. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. परत सेम करायचं आता डाव्या पायाने. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवलाय आपण. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे, सरळ 1, 90 डिग्री आणि कडेला खाली करायचा आहे. 2, श्वास बाहेर सोडा. श्वास घेत पायवर. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. गुडघ्याच्या इंटरनल लिगामेंट साठी उपयुक्त, मांडीच्या स्नायूंसाठी उपयुक्त. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत एकदा 1, श्वास आतमध्ये आणि पाय सरळ खाली ठेवायचा. 2 श्वास बाहेर. परत एकदा करायचं आपल्याला. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, उजवा पाय वर उचलायचा आहे. उजवा पाय वरती उचलायचा आहे. 1, कडेला खाली टाकायचा आहे. 2, त्याच रेषेमध्ये खाली घ्यायचा आहे, खुब्याच्या रेषेमध्ये. परत 1, श्वास आतमध्ये. मांडीच्या आतल्या स्नायूंना ताण पडेल. 2, श्वास बाहेर. पाय सरळ. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. पाय खाली. 2 श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडलेला आणि डावा पाय वर उचलायचा 90 डिग्री. 1, आता कडेला खाली टाकायचा आहे. 2, परत 1, श्वास आतमध्ये. पुन्हा 2 श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये आणि पाय खाली. 2 श्वास बाहेर. पाय सरळ, हाताचे पंजे आकाशाकडे. कपाळ टेकवायचं आहे दोन्ही हातांवरती. डाव्या पाय वळायचा आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. कपाळ टेकवायचे, दोन्ही हात एकमेकांवर. कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. ठीक आहे. हळूवार श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आहे. हनुवटी दोनही हातांवरती टेकवायची आहे आणि दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. 1, हात सरळ, मानवर, गळ्याच्या स्नायूंना ताण.
परत खाली यायचं आहे. 2. परत एकदा. 1. हात सरळ, मान वर, गळ्याच्या स्थानात ताण, टाचा पंजे जोडलेले आणि दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, वरती घ्यायचे आहेत. करूयात. 1. पाय वर, मान वर. 2. पुन्हा एकदा. 1. 2. परत एकदा. 1. 2. पुन्हा 1. ज्यांना शक्य नसेल त्यांनी कोपरे खाली टेकवा. 2. 5 सेकंद थांबायचं आहे. 1. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. 9 आणि 10. पाय सरळ, पूर्ण खाली यायचं आहे. कपाळ टेकवायचे जमिनीला. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला, हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. दोन्ही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. 1. मानवर, छातीवर आणि हात सरळ. गळ्याच्या स्नायूला द्यायचा आहे ताण. आणि आपल्याला कंबर उचलायची आहे आणि टाचेवरती बसायचं आहे. 2. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत हात वरती. 1. श्वास आतमध्ये, हात वर, हळूवार हात खाली. 2. श्वास बाहेर. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. आणि आपल्याला 1 मिनिटासाठी कपालभाती करायची आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित, पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित ठेवून पोटाची हालचाल करत श्वास बाहेर सोडायचा आहे. करूयात. ज्यांचं झालं त्यांनी थांबायचं आहे. आणि आपल्याला 3 वेळा ओमकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम.
ओम 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 पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। दोन्ही हातांचा एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोन्हीही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण भेटूयात परत नवीन आसनं नवीन सिक्वेन्सने. ठीक आहे. तोपर्यंत सर्वांनी साधना करत राहा. ठीक आहे. थँक्यू.